हां 7 नंबर, सुभाष कंपनी लिमिटेडने प्रत्येकी रुपये 100चा असे 2000 समभाग विक्रीस काढले. किती भाग विकायला काढले? 2000. 100 रुपये मूल्याचा एक. त्यावरील देय राशी प्रतिभाग पुढील प्रमाणे आहे. प्रार्थनेवर 30 रुपये, आवंटनावर 30, प्रथम आणि अंतिम याचना 40. किती झाले? 100 झाले बरोबर. सर्व भागाकरिता अर्ज प्राप्त झाले, म्हणजे 2000 भागाकरिता अर्ज प्राप्त झाले. त्यांचे आवंटन देखील करण्यात आले. बरं, योग्य वेळी सर्व हप्त्याच्या राशी मागणी केली गेली. 100 भागावरील प्रथम आणि अंतिम याचनेची राशी सोडून सर्व राशी योग्य वेळी मिळाली म्हणते. पाहता काय म्हणते हा? 100 भागावरील प्रथम आणि अंतिम याचनेची राशी सोडून सर्व राशी योग्य वेळी मिळाली. ज्या भागांवर अंतिम याचना राशी मिळाली नाही ते भाग जप्त करण्यात आले. कोणते? हे 100. आणि तदनंतर ते ₹75 प्रतिभाग प्रमाणे पूर्णदत्त भाग म्हणून पुनर्निर्गमित करण्यात आले. ते किती रुपयाने विकले म्हणते? 75. सुहास कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी द्या. काय करायचं आहे? सुहास कंपनीच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी. उदाहरण नंबर 7, सुहास कंपनी लिमिटेड, सुभाष आहे सॉरी, सुहास वाचून राहिलो मी वरचं. सुभाष कंपनी लिमिटेड च्या पुस्तकात, ठीक आहे. पाहता पहिले काय करायचं? प्रार्थना राशी मिळणार आपल्याला, म्हणजे अर्जाची राशी पहिले मिळणार. किती रुपये प्रार्थना राशी? 30 रुपये. किती भागासाठी अर्ज आले? 2000 ना. किती भाग विकायला काढले? 2000. अर्जही तेवढेच आले. 2000 भागाचे किती रुपये ना? ठीक आहे. किती शून्य इथं? 3 दोन्ही म्हणजे 60,000. 60,000 रुपये आपल्याला मिळणार. किती रुपये मिळणार? कशाचे? अर्जाचे. मग नोंद काय होते? बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा. किती रुपये? 60,000. 2000 भागांवर प्रार्थना राशी मिळाल्या बाबत. मिळाली. मग काय करायची? स्थानांतरित करताना जास्तीचे वगैरे पैसे आले का? नाही. म्हणून भाग प्रार्थना राशी खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. किती? 60,000. भाग प्रार्थना राशी स्थानांतरित केल्याबाबत. भाग प्रार्थना अशी काय केली? स्थानांतरित. त्याच्यानंतर आहे आवंटन. आवंटनचे 30 रुपये. मग 2000 भागाचे 30 रुपये किती होते? 60,000. आवंटनचे पहिले मागा लागते. मग आवंटनवर प्रवेजी वगैरे आहे का? नाही. मग नोंद काय होईल? भाग आवंटन खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. रक्कम तेवढीच. किती? 60,000. दोन 2000 भागांवर दरवाजा बंद कर रे डुगरे. भाग आवंटनाची रक्कम
मागविल्या बाबत। हां, चालले डुकऱ्यासारखे एका लाईनीत, दरवाजाने बंद नाही, कुत्री कुत्री घुसले तर। चला पुढे जाऊ। आवंटनची रक्कम मागितली, आता मिळणार तेव्हा नोंद काय होते? आवंटनची रक्कम कोणी दिली नाही असं आहे का? बँक खाते नावे, भाग आवंटन खाते जमा, भाग आवंटन खाते जमा। किती रुपये? पूर्ण मिळणार 60,000। कोणा दिले नाही असं कोणी नाही आहे। काय लिहू इथं? भाग आवंटनाची रक्कम मिळाल्या बाबत। भाग आवंटनाची रक्कम मिळाली। मग प्रथम आणि अंतिम याचना किती आहे? 40 ची रक्कम मागू। भाग प्रथम व अंतिम याचना खाते नावे, याचना खाते नावे, भागभांडवल खाते जमा। याच्यावर काही प्रवेजी बिवेजी नाही आहे। किती रुपये आहे? 40 आहे ना। 2000 भागाचे 40 न करा मग, 4 दोन्ही किती झाले? 80,000। 2000 भागांवर भाग प्रथम व अंतिम याचना रक्कम मागविल्या बाबत। मग प्रथम अंतिम याचना रक्कम मिळणार तेव्हा कोण दिले नाही का? प्रथम हप्त्याचे वगैरे असं कोणी आहे का? आहे, नाही नका म्हणू डुक्कर तोंडे हो। खाली दिलाय काय म्हणते? 100 भागावरील प्रथम आणि अंतिम याचनेची राशी सोडून, 100 भागावरील प्रथम आणि अंतिम हप्त्याची किती आहे? 40। 100 भागावर 40 रुपयानं 000 4 1 4 4000 रुपये मिळणार, थकीत झाले। मिळणार नाही म्हणजे थकीत। 80,000 मधून 4000 गेले, 76,000 येते। 0 10तून 4 गेले 6, हातचा दिला 8तून 1 गेला 7, 76,000 रुपये मिळणार म्हणजे थकीत झाले। थकीत म्हणजे फायदा झाला की नुकसान? पैसे मिळते तेव्हा नोंद काय होते? बँक खाते नावे। नुकसान झालं म्हणून भाग थकीत हप्ता खाते नावे। कोणते पैसे मिळाले? भाग प्रथम व अंतिम याचना खाते जमा। ठीक आहे। मग बँक खाते नावे म्हणजे किती मिळाले? 76,000। थकीत हप्ता खाते नावे म्हणजे किती थकीत झाले? 4,000। 76 आणि 4 80,000 मागितले होते, 4,000 मिळाले नाही, 76 मिळाले। इथं काय लिहू आपण? भाग प्रथम व अंतिम याचना राशी किंवा रक्कम 100 भाग सोडून मिळाल्याबाबत। ठीक आहे। 100 भागाचे प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे मिळाले नाही, ते सोडून बाकीचे मिळाले। पुढे बघा, ज्या भागांवर अंतिम याचना राशी मिळाली नाही ते भाग जप्त करण्यात आले। मग जप्त करण्यात आले तर नोंद काय होते? भाग भांडवल खाते नावे। भाग प्रवेजी आहे का याच्यात? नाही आहे। भाग कसर नाही आहे। भाग जप्ती खाते जमा, कोणते पैसे दिले नाही आहे ना? प्रथम आणि अंतिम हप्त्याचे। मग ज्या हप्त्याचे दिले नाही त्याच्यावर प्रवेजी आहे का? कसर आहे का? मग ते येत नाही। मग भाग जप्ती खाते जमा म्हणजे जे मिळाले ते,
आणि भाग ज्या हप्त्याचे मिळाले नाही त्या हप्त्याचे खाते जमा किंवा भाग थकीत हप्ता खाते जमा. भाग प्रथम व अंतिम याचना खाते जमा किंवा भाग थकीत हप्ता खाते जमा लिहिलं तरी चालते. मग ते एकत्र लिहायला लागेल तुम्हाला. भागभांडवल खाते नावे नंतर लिहायचं. जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेले. मग 100 भाग जप्त केले आपण. हॅलो, त्याच्यावर कोणते पैसे मिळाले आपल्याला? प्रार्थना आणि आवंटन मिळाले आहे. मग प्रार्थना किती आहे? 30. आवंटन किती? 30. म्हणजे 60 रुपये मिळाले आहे. आणि 100 भागावर प्रथम आणि अंतिम हप्ता म्हणजे 40 मिळाले, हे मिळाले नाही, हे मिळाले. बरोबर. मग 0 0 0 6 1 6 6000 मिळाले. जप्ती खाते जमा 6000 मिळाले. कोणते नाही? हे 0 0 0 4 1 4 4000 मिळाले, हे झाले थकीत. 6 आणि 4 काय लिहायचं इथं? 100 भाग जप्त केल्या बाबत. ठीक आहे. काऊन जप्त केले? कारण त्यानं प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे दिले नाही म्हणून जप्त केले. मग तो म्हणते की पुन्हा विकले. कितीनं? 75 रुपयानं पुन्हा विकले. ॲक्च्युअल किंमत किती होती त्याची? 100. विकले कितीनं? 75नं. मग 25 रुपये कसर आहे ना. पहिले होती का कसर? नाही. मग कसर कुठे जाते? नावेला. पुन्हा विकले ना ते भाग. जप्त केले तेव्हा भागभांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, प्रथम अंतिम याचना खाते जमा. आता पुन्हा विकू तेव्हा भागभांडवल जाईल, पैसे येईल, म्हणजे बँक खाते नावे, बँक खाते नावे, पैसे आले. मग डबल विकले ना, पैसे आले. पण पैसे पूर्ण आले का? 100च्या 100 75 आले, म्हणजे नुकसान झालं 25. भाग जप्ती खाते नावे 75 विकले का नाही? 75 विकले ना. ॲक्च्युअल किंमत किती आहे? 100. 100 रुपयाचे भाग 75 विकले म्हणजे 25 रुपयानं कमीनं नाही विकले काय? मग 25 रुपये कमी म्हणजे काय झालं? नुकसान. नुकसान कुठे जाते? नावेला. कसर. पण कसर पहिले होती का? नाही. मग कोणतं नाव द्यायचं? भाग जप्ती खाते नावे, म्हणजे नुकसान झालं. ठीक आहे. मग बँक खाते नावे, भाग जप्ती खाते नावे, काय गेलं? भागभांडवल खाते जमा. भागभांडवल गेले ना आपल्याकडून, म्हणजे भाग गेले आपल्याकडून, भागभांडवल खाते जमा. मग बँक खाते नावे किती रुपयानं होईन? 75नं. 75 मिळाले ना तुम्हाला. 0 0 75 1 75. 100 गुन्ह्याला 25 रुपये काय झालं? नुकसान. 0 0 25 1 25. 7500 रुपये मिळणार. 2500 नुकसान झालं. असे भाग कितीचे होते ते? 10,000चे. इथे काय लिहू आपण? जप्त केलेले 100 भाग पुनर्विक्री केल्याबाबत. झालं. आता काय असते? जप्त केलेले भाग जर पुनर्विक्री केले तर जप्ती खात्याची शिल्लक भांडवल निधीला स्थानांतरित. मग जप्ती खाते जमा किती आहे? 6000. जप्ती खाते नावे किती आहे? 2500. मग नावे कमी आहे ना? नाही. जप्ती जमा किती आहे? 6000. नावे किती आहे? 2500. किती भाग जप्त केले होते? 100. पुन्हा विकले किती? 100. मग 6000 झाले. ते 6000 इकडे. 6000 मधून 2500 गेले, 3500 येते काय? कुठं आले? जप्ती खात्याच्या नावेला. भाग जप्ती खाते नावे भांडवल निधी खाते जमा. किती? लाभ स्थानांतरित. लाभ कोणता लाभ आहे? जप्त केलेले भाग पुन्हा विकले त्याच्यामुळे लाभ झाला. भाग जप्त केले तेव्हा लाभ झाला होता 6000. मग पुन्हा विकले तेव्हा नुकसान झालं 2500. कारण 100चे भाग 75ने विकले ना आपण भाग विकले होते. ठीक आहे. त्यांना प्रार्थना राशी दिली होती आणि
आवंटन राशी पण दिली होती. कोणती राशी दिली नाही त्यानं? प्रथम आणि अंतिम हप्त्याची. मग जेव्हा ते भाग आपण त्यांना आपल्याला प्रथम आणि अंतिम हप्त्याचे पैसे दिले नव्हते तेव्हा आपण त्याचे भाग काय केले? जप्त केले. जेव्हा त्याचे भाग आपण जप्त केले तेव्हा भाग जप्ती खाते जमा म्हणजे मिळाले होते पैसे आपल्याला 6,000 मिळाले होते, 4,000 मिळाले नव्हते म्हणून तर जप्त केले ना. मग त्याच्यावर 6,000 मिळाले होते आपल्याला, मग ते आपण वापस केले काय? नाही. भाग जप्त केले आणि पैसे जप्त झाले. किती? 6,000 मिळाले होते. मग जेव्हा पुन्हा विकले तेव्हा ते 100 रुपयाचे भाग 75ने विकले आपण, म्हणजे 25 रुपये डिस्काउंटने विकले. तेव्हा आपल्याला नुकसान झालं होतं 25 रुपयानं, 100 भागावर 2500. मग जेव्हा जप्त केले तेव्हा 6,000 फायदा झाला होता आणि जेव्हा पुन्हा विकले तेव्हा 2500 काय झालं? नुकसान. मग 6,000तून 2500 नुकसान झालं तरी 3,500 फायदा नाही झाला काय? तरी 3,500 रुपये लाभ झाला. भाग जप्ती खाते नावे, भांडवल निधी खाते जमा. ते कोणाला जाते? भांडवल निधीला. समजलं काय? सांगा. एनी डाऊट? खाली उत्तर आहे बघून घ्या. जप्ती राशी किती आहे? जप्त राशी 6,000 आहे. आणि भांडवल निधी किती आहे? भांडवल निधी किती आहे? है? तुम्हाला मजाच वाटते, तुम्हाला वाटते मास्तर बयाळच आहे, पण हुशार आहे मी, आहे ना थोडासा, 5-10%. काय करायचं? घरी करत जा उदाहरणं, नाही तर बस जयरामजी की. उदाहरण नंबर 8 उद्या पाहू. खूप मोठं उदाहरण आहे, म्हणजे अ ब क आहे त्याच्यात. आणि इथे आपला कार्यक्रम संपणार आहे. 8 नंबरचं उदाहरण झालं की आपला सिलेबस संपला. पैसे कोणा